दर्शकों, मैं दिशान गाजी, आप सब देख रहे थारा अधिकार। आज मुंबई के प्रसिद्ध आज़ाद मैदान में मातंग समाज के हज़ारों लोग अपने आरक्षण को लेकर, अपने हक को लेकर महाराष्ट्र गवर्नमेंट से निवेदन कर रहे हैं कि उनके उप वर्गीकरण के जो डिमांड है उसको पूरा किया जाए। महाराष्ट्र में मातंग समुदाय अनुसूचित जाति शेड्यूल कास्ट आरक्षण के तहत उप वर्गीकरण को तुरंत लागू करने की मांग को लेकर विरोध प्रदर्शन कर रहा है। शेड्यूल कास्ट उप वर्गीकरण की अनुमति देने वाले सुप्रीम कोर्ट के 1 अगस्त 2024 के फैसले के आधार पर यह समुदाय शिक्षा और सरकारी नौकरियों के लाभों का समान बंटवारा सुनिश्चित करने के लिए इन अलग अलग कोटे की मांग कर रहा है। मुख्य मांगे: उप वर्गीकरण लागू करना। राज्य सरकार को शेड्यूल कास्ट आरक्षण कोटे का उप वर्गीकरण करना चाहिए ताकि सबसे पिछड़े और कम प्रतिनिधित्व वाले उपजातियों जैसे मातंग समुदाय को एक निश्चित प्रतिशत मिल सके। लाहौजी साल्वे आयोग की रिपोर्ट। यह समुदाय क्रांतिवीर लाहौजी साल्वे आयोग की सिफारिशों को लागू करने की मांग कर रहा है, जिसमें मतंग जाति के ऐतिहासिक रूप से कम प्रतिनिधित्व और हाशिए पर धकेल दिए जाने की बात कही गई थी। मौजूदा कार्रवाई और विरोध प्रदर्शन। सब कैटेगराइजेशन प्रक्रिया जैसे बदर कमेटी की रिपोर्ट को लागू करने में हो रही देरी से परेशान होकर मातंग समुदाय ने अपना आंदोलन तेज कर दिया है। राज्यव्यापी प्रदर्शन। नेताओं और समुदाय के सदस्यों ने सतारा, पुणे और नांदेड़ समेत कई जिलों में बड़े विरोध प्रदर्शन और मार्च आयोजित किए थे। आज अन्ना भाऊ साठे क्रांति सेना के लीडरशिप में मुंबई के आज़ाद मैदान में कार्यकर्ताओं ने साराधिकार से बात की और कहा कि सही मायनों में अगर समाज को न्याय देना है, इस समाज को न्याय देना है तो आरक्षण लागू करना होगा। आरक्षण लागू करने के काफ़ी सारे बेनिफिट्स हैं, जिसमें मातंग समुदाय के हज़ारों बच्चों को अच्छे से अच्छी शिक्षा मिलेगी। सेंट्रल गवर्नमेंट से करोड़ों की जो स्कीम्स आती है उनसे इनका डेवलपमेंट होगा और गरीबी रेखा में जी रहे मातंग समाज के हज़ारों लाखों लोगों का फ़ायदा होगा। इसीलिए ये उप वर्गीकरण की मांग वो मुंबई के आज़ाद मैदान में कर रहे हैं। शेड्यूल कास्ट उप वर्गीकरण में काफ़ी सारे फ़ायदे हैं, बेनिफिट्स हैं जो इन्हें नहीं मिल रहे हैं, जिसकी वजह से वो इस उप वर्गीकरण की मांग कर रहे हैं। अरविंद माधवराव भुमरे जिला नांदेड़ से आए हैं और उनका कहना है, आज हम आरक्षण मिलने के लिए सचिन भाऊ साठे के लीडरशिप में आए हैं। आज वर्गीकरण देने की बहुत गरज है ताकि गरीब पिछड़े वर्गों का बहुत ज़्यादा लाभ मिल सके, बेरोजगारी दूर होगी। सचिन साठे, अन्ना भाऊ साठे क्रांति सेना के प्रमुख ने कहा कि इतने बारिश होने के बावजूद आज हम जमा हुए हैं। ये आरक्षण हमारे लिए बेहद ज़रूरी है। शासन को इस पर गौर करना चाहिए। मिलने के अगर इनको मिलता है तो काफ़ी सारे बेनिफिट्स है। रिजर्वेशन का मुख्य उद्देश्य ऐतिहासिक और सामाजिक रूप से पिछड़े वर्गों, वंचित समुदाय और कमज़ोर तबकों का उत्थान करना है, यानी इनको फ़ायदा पहुंचाना है। इसके माध्यम से शिक्षा, सरकारी नौकरियों और राजनीति में समान प्रतिनिधित्व और अवसर प्रदान किए जाते हैं। यह सुनिश्चित करता है कि समाज के सभी वर्गों, विशेषकर हाशिए पर रहने वाले शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब, ओबीसी को शिक्षा संस्थानों और सरकारी नौकरियों में उचित स्थान मिले। सेकेंड पॉइंट है सामाजिक सशक्तिकरण। यह नीति कमज़ोर समुदाय को सशक्त बनाती है, जिससे वे मुख्य धारा में शामिल होकर अपना जीवन स्तर सुधार सकते हैं। और एक बेनिफिट है सदियों से चले आ रहे सामाजिक और आर्थिक भेदभाव के प्रभाव को कम करने के लिए आरक्षण एक सकारात्मक कदम, अफर्मेटिव एक्शन के रूप में कार्य करता है। और एक बेनिफिट है पंचायत से लेकर संसद तक आरक्षित सीटें कमज़ोर वर्गों को नीति निर्माण और निर्णय लेने की प्रक्रियाओं में अपनी आवाज़ उठाने का अधिकार देती है। और एक बेनिफिट है सामान्य वर्ग के आर्थिक रूप से पिछड़े लोगों को उनकी आय के आधार पर शिक्षा और नौकरियों में आरक्षण का लाभ मिलता है। इन सभी बेनिफिट्स को ताकि मातंग समाज का डेवलपमेंट हो सके, इसीलिए इस उप वर्गीकरण की मांग को लेकर मातंग समुदाय के लोग
मुंबई के आज़ाद मैदान में धरना और प्रदर्शन कर रहे हैं। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सहारा अधिकार। सर नमस्कार, क्या कहना चाहोगे आप? नमस्कार, मी सचिन साठे, क्रांती सेनेचा प्रमुख। सुप्रीम कोर्टाच्या या पावसामध्ये आणि पंजाबच्या निर्णयामध्ये सरकारने 59 जातींना आरक्षणाचं वर्गीकरण करावं यासाठी आम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहे आणि ही लढाई काही राज्यात व्यापक स्वरूपाची लढाई आहे। एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा इतके सारे लोक जमलेले आहेत, पण अजूनही लोक या मैदानामध्ये येत आहेत। शासनाने याची नोंद घ्यावी, प्रगत जात आणि अप्रगत जात असा हा संघर्ष आहे। पण महाराष्ट्रामध्ये या समाजाविषयी एक नेरेटिव्ह सेट करून आम्हाला अज्ञानी, दैववादी, असुशिक्षित, हिंदूवादी अशा पद्धतीने हिणवलं जातं। आयोग निर्माण केला, आम्ही 2 आयोग निर्माण झाले, देवी देवतांची पूजा करत असू, सरकार आम्ही वाघ्या मुरळी असू, आमच्या संधीची समानता मिळाली पाहिजे, न्याय आम्हाला मिळाला पाहिजे। जो 59 जातीमध्ये कुठल्या एका जातीच्या महाराष्ट्रात आरक्षण वर्गीकरण आणि त्या आम्हाला मिळाला पाहिजे, यासाठी आरक्षणाची लढाई इथंच थांबलेली नाही। जरी आम्हाला आमची संख्या कमी केली असली तरी या पुढच्या अधिवेशनामध्ये प्रचंड मोठ्या ताकदीने आम्ही या आझाद मैदानात येऊ। शासनाने याची नोंद घ्यावी आणि तात्काळ या अंमलबजावणी। शुभ नाम बताइए सर। मेरा नाम है मराठी सांगतो हो बोलो। मी अरविंद माधवराव गुमरे, शहापूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड येथील असून आज आम्ही एस सी प्रवर्गातील उपजातीचे आरक्षण करण्यासाठी मिळवण्यासाठी आज आम्ही सचिन भाऊ साठे यांच्या अध्यक्षतेखाली आज इथं आम्ही मुंबईला आझाद मैदान ठिकाणी आलेलो आहोत। तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेमध्ये लिहिले होते की सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या समाजाचा विकास झाला पाहिजे, ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी लिहिले घटनेमध्ये त्याप्रमाणे आज ज्या वंचित समाजाला आज कोणी लक्ष द्यायला तयार नाही। जर बाबासाहेबाचे खरे बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबाला खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर सर्व समाजाला सोबत घेऊन आणि त्यांचा विकास करण्यासाठी वर्गीकरण देणं गरजेचं आहे। आणि आज मातंग समाज आज जर नोकरीच्या टक्केवारी बघलं तर आज 0.मध्ये आहे मॅडम, 13% आणि नोकऱ्या नाहीत, बेरोजगार आहेत। आणि आज जर वर्गीकरण केलं तर सर्व समाजाला सोबत घेऊन जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न होईल। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय लवजी, जय भीम। सर क्या कहना चाहोगे आप? ये मॅडम मराठीत बोलतो। हो बोला ना। वर्गीकरण जर लागू झालं तर जे तळागाळातले जे वंचित राहिलेले जे समाज आहे त्यांना योग्य ते न्याय मिळेल आणि हे जे 13% आरक्षण आहे त्या आरक्षणाचा पुरेपूर लाभ होईल। ह्याच्यासाठी हे उपवर्गीकरण करणे हे अतिशय गरज असल्यामुळे आम्ही सचिन भाऊ साठेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर आम्ही दाखल झालेलो आहे। सर नमस्कार, क्या कहना चाहोगे? आपका नाम और पद बताइए। आज भारी मात्रा में मातंग समाज के लोग यहाँ जुटे हुए हैं, क्या कहना चाहोगे सर आप? आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने आदरणीय सचिन भाऊ साठे व सावित्रीमाई साठे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य आझाद मैदानावर मोर्चा निघालेला आहे। एवढी मला सांगा, आज दर पाऊस असताना सुद्धा हजारोच्या संख्येनं मातंग समाज रस्त्यावर उतरला नाही। तर त्यांची मागणी आहे की मातंग समाजाला व इतर जी वंचित जाती आहेत त्यांना आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे। इतक्या दिवस हिणवलं जातं तर मातंग समाज आज शिकलाय, आज संघटित झालाय, आज संघर्ष करायला ही बघा संघर्षाची भूमिका आहे। म्हणून आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे। जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक न्यायाची भूमिका सर्वांना न्याय द्यायचा असेल तर आरक्षणाचा लाभ वंचिताला लाभ झाला पाहिजे। आरक्षणाचा फायदा हा वंचिताला झाला। आज आता SC मध्ये असं झालंय, वंचित
दुसरा वंचितातील वंचित, दलितामध्ये सुद्धा एक सुवर्ण. आज दलित म्हणता येत नाही मित्र, ही हा मतात आहे. दलितामध्ये जो पूर्वीचा दलित होता त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी झालेले, एक दलितामधलं सुवर्ण आणि दलितातले दलित असं पोझिशन झालेलं आहे. जे दलितातले दलित झाले राहिले त्यांना आरक्षणाची गरज आहे. त्याच्यामुळं आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे आणि तरच शेवटच्या घटनेपर्यंत आरक्षणाचा लाभ भेटतो. आणि तो जो समाज जो प्रगत आहे तो प्रगत येण्यासाठी त्या समाजाला पुढे जाण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. कारण की अनेक गोरगरीब आहेत की त्यांना मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेता येत नाही, तेवढे पैसे नसतात. आज मला सांगा नीट जर परीक्षा द्यायची म्हणलं, ट्युशन जर लावायचं म्हणलं तर लाख सव्वा लाख रुपये खर्च आहे नीटचा, जीचा ट्युशनचा खर्च आहे. मग मला गरीब कुठून भरणार हो? त्यासाठी शोधण्याची आवश्यकता आहे. मला सांग खेड्यातला पोरगा शहरात येऊन हॉस्टेल रूम करून राहू शकत नाही, म्हणून हॉस्टेल आहे त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये सुद्धा उपकड वर्गीकरण झालं. त्यांना काही लोकांचे ऐपत नाही शिक्षणाची, म्हणून त्या लेकराला शिक्षणासाठी शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे. गरीबाचा मोठा आहे, गरीबच होत चालला आहे, मोठा होत चालला आहे. म्हणून त्यासाठी शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे आणि नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण आहे. वसतिगृहामध्ये आरक्षण. मला सांगा सर्वसामान्य माणूस महिन्याला वर्षाला 80,000 आहे आणि मला सांगा 80,000 वर्षाला जर उत्पन्न असेल, वर्षाला जर 80,000 उत्पन्न असेल, म्हणून मला सांगा एका लेकरावर एक माणूस आपल्या 1.5 लाख रुपये कसं खर्च करू शकतो? मला सांगा. साधं उदाहरण आहे ना. माणसाचं उत्पन्न 80,000 आणि त्याला जर 2-3 लेकरं असेल आणि एका लेकराचा जर खर्च जर 1.5 लाख होत असेल, कारण लेकरं सांभाळायचे, हॉस्टेलला ठेवायचे का शिकवायचे, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही गोरगरीब जी SC मध्ये दलितामध्ये जे शिक्षित आहेत त्यांना शैक्षणिक वसतिगृह आणि नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे. म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी करतो आणि ही रास्त मागणी महामानव डॉक्टर बाबासाहेबांना पटणारी आहे. म्हणून त्यांनी संविधानामध्ये कलम 64 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आणि जी विरोधक जी म्हणत आहेत 341चा आणि SC वर्गीकरण उपवर्गीकरणाचा काहीही संबंध नाही. आणि आता हे सगळे गोष्टी झालेले आहेत आणि अंतिम निर्णय 41 कलमामध्ये अनुसूचित जातीमध्ये घेता येत नाही, काढता येत नाही. सरकार इतने दिनों से लापरवाही कर रही थी, क्या कहना चाहोगे सर? अभी तक मांगे पूरी तरह पूरी नहीं हुई. 100% लापरवाही करायला असं मला वाटतं, यांना वाटतं. कारण आतापर्यंत पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये आणि आंध्रामध्ये सर्व राज्यात झालं, पण महाराष्ट्रात का वेळ लागत आहे? अहो सर्व विरोध करा. लोकशाहीने त्यांनाही विरोध करण्याचा अधिकार दिला आहे, आम्हाला मागण्याचाही अधिकार दिलेला आहे. पण संविधानापेक्षा सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठा नाही. त्या निकालाची अंमलबजावणी शासनानं करावं व वंचिताला, गोरगरिबाला, जो पीडित आहेत शेवटच्या क्षणापर्यंत त्याला आरक्षण भेटावं, तेव्हाच डॉक्टर बाबासाहेबांना. धन्यवाद. नमस्कार, आपका शुभ नाम बताइए. आज आज़ाद मैदान में जो आपका मोर्चा है, भारी मात्रा में लोग यहाँ आए हुए हैं, सरकार से क्या मांगनी है? आज जो यहाँ पे बड़ी पैमाने पे यहाँ पे जो आरक्षण उपवर्गीकरण जो क्लासिफिकेशन है उसकी मांग करने के लिए यहाँ पे बहुत SC समाज आज एकजुट होकर यहाँ पे मौजूद है. उनकी मांग ये है कि जो ABCD क्लासिफिकेशन है वो ये सरकार जल्द से जल्द लागू करे. आज आपने देखा है सुप्रीम कोर्ट का यहाँ पे निकाल आ चुका है, उन्होंने कहा कि ये लागू होना है. और दूसरी बात यहाँ इस मुद्दे पर जो समिति रखी गई है उनका भी रिपोर्ट आज सरकार को दे दिया गया है. जल्द से जल्द ये मांगनी बिना देरी करे ये होनी चाहिए. इसके लिए आज यहाँ पे बहुत से जनता यहाँ पे मौजूद है. उनके समर्थन में मैं यहाँ पे मौजूद था, उनको मैंने आज अभी एड्रेस किया है. जल्द से जल्द ये मांगनी इतने दिनों से सरकार काफी लापरवाही दिखा रही थी, तो क्या कहना चाहोगे आप? मैं तो कहूँगा सरकार लापरवाही, इसके पहले की सरकार इसके बारे में लापरवाही दिखा रही थी. ये सरकार जो आज हमारे राज्य के मुख्यमंत्री है सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब, उनका मैं दिल से धन्यवाद करना चाहूँगा, क्योंकि मैं उनके साथ इस बैठक में मौजूद था
उन्होंने जो हमारे सामने मुद्दे रखे, उस मुद्दे की वजह से आज ये जो हमने मांग रखी है वो आज बहुत नज़दीक आ गई। मैं तो ये कहूँगा हमारा जो विषय है वो बहुत नज़दीक आ चुका है और इस जो नज़दीक आया हुआ मुद्दा है वो जल्द से जल्द पूरा होने के लिए हम ये जोर लगा के हम यहाँ पे हमारी प्रयास चालू है। कोर्ट के निर्णय को आप मंजूर करते हो? बिल्कुल सहमत हो आप लोग? बिल्कुल सहमत। तो कितने दिन में लग रहा है आप लोग की मांगे पूरी हो जाएगी? हमारी कोशिश जारी है। धन्यवाद सर। शुक्रिया। एक मिनट साहेब